सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती। आता भेव नाही राहिला, आता भेव नाही राहिला। तुम्ही संत जनांनी माझा सांभाळ केला। आता कोण्याही गोष्टीचा कोणत्याही गोष्टीचा भेव नाही राहिला। तुकोबाराच्या जीवनातील एक प्रसंग आहे मौलिक। आई जिजाबाई भंडारा डोंगरावर आपली शिदोरी तुकोबाराची घेऊन जात असताना आईच्या पायात एक काटा पडला। माझा पांडुरंग परमात्मा गुराख्याचं रूप घेऊन तिचा ढोर चालत। जिजाबाईच्या पायात काटा पडला। तिच्या मुखातून वेदनेचा आवाज ऐकल्या बरोबर पांडुरंग तिथं आला, गुराख्याच्या रूपात आला। आईचा काटा लगत काढला आणि आपल्या नुसार धोत्राची पितांबराची एक पट्टी फाडून आईच्या गात्यात आईच्या पायाला बांधली। दादा पुरुष आई आपल्या वाटेनं जगद्गुरु तुकोबारायाची शिदोरी घेऊन भंडाऱ्या डोंगरावर गेली। तात्पुरतं ते पाहिलं तुकोबारायाने तो पाय पाहिला। आवळे पायाला काय झालं म्हणजे काही नाही, वाटेनं येत होती काटा रुतला। एका गुराख्यानं माझा काटा काढला। स्वतः जिजाबाईचा पाय आपल्या टोंग्यावर घेऊन दादा मातीत आपल्या थोंकणं मातीत केली होईल। प्रेम भगवंताचा भक्ताविषयी तो काटा काढला आणि तुकोबारायाने बघितलं तिकडे गुराखी होता कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज होते। संत आहेत ते। संत काय जाणतात, सगळं जाणतात। महाराज आवळे कुठं आहे गुराखी? मागून कोणीच नाही, गुराख्याचा पत्ता नाही। गुराखी नव्हता दादा। तुकोबार जगद्गुरु तुकोबारायाने पितांबर ओळखला। आवळे दुसरा तिसरा कोणी नसून तुझा काटा काढणारा प्रत्यक्षात माझा पंढरीची पंढरीनाथ पांडुरंग देव आला। आवळे दर्शन नाही का घेतलं त्याचं? नाही दर्शन पहिले कंटाळलेली बाई होती कोण की बाय 24 तास दिनरजनी हाची धंदा गोविंदाची जमत नाही ना तुम्हाला बाहेरच असते। दर्शन गिर्जन घेतलं नाही तुम्ही कशावर म्हणता पांडुरंग आहे होता? तुझ्या बाळा असलेला पितांबर जगात कोणाच्या बापाची ताकद नाही घेईन म्हणून तो माझ्या पंढरीनाथाचा पितांबर आहे। म्हणून इतका आनंद महाराज, इतका आनंद त्याला झाला तुकाराम महाराजांना झाला की अभंगाचं तिसरं झालो